एखाद्या मुलीला विचारलं ना का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, पण कधी भगवंताचे आभार मानताना दिसली नाहीस, ती फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय. पण खरं सांगू तुला बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व जग मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून सांगते. मी का सांगू, भगवान श्रीकृष्ण सांगतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. हे सायंटिफिकली प्रूव्ह. कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोण बोलवितो आणि मीन, कोण बोलवितो आणि मीन, वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझे या सत्ते. माऊलींचं वर्णन आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुही सदा रक्षदा पदी आम होते. जे दिसे भूत ते मानी, जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. माझ्या माऊलींचं वर्णन आहे, सामर्थ्याने सांगतात ते. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तुम्ही देव जाणे. पण खरं सांगू, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याच्या मर्जीशिवाय होत नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, कविता धनी. मग हे जर त्याच्या जीवावर चाललंय तर काय हरकत आहे. व्रत करा एकादशी, मार्ग धरा पंढरीचा, त्याला खुश ठेवावं ना. आता बघा, जर त्याच्या हातात सत्ता असेल तर आपण त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतो की नाही. साहेब या, बसा खुर्चीवर, आहे की नाही. ड्रायफ्रूट घ्या, आहे की नाही. थोडं थंड पाणी घ्या, साहेबाला कोल्ड्रिंक आणा, आहे की नाही. तसंच असतं रे, विश्वाचा मालक आहे तो, आहे की नाही. सामर्थ्याने लक्षात घेत चला. माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला, विश्वाच्या मालकाला सहन नाही झालं. तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? येत जा, येत जा. शेतकरी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही बोल चाल बरं. आपल्या गावाशेजारी नदी आहे का? नदी आहे, पाणी आहे नदीला? नाही का? हिरे का? हिरे का? हिरीला पाणी आहे का? झाल्यावर मला नेऊन टाका. त्याशिवाय हे खुश होत्याला असं काही वाटणं झालंय महाराज बरं का. शेतकरी तुम्ही, हा हाडाचे शेतकरी तुम्ही दादा. मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला ह्यात काही नवल आहे का? आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा दिसण्यासाठी काही पाण्याचा वापर करतो का? मग काटा कसा बघतो शेतकरी? थुक्यानं,
थुक्यानंच बघायचं असतं महाराज बरं काय. तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, थुक्यानंच पाहायचं असतं. मग थुक्यानं आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 याला तरी लावावं लागत महाराज बरं काय. आता जिजाऊच्या पायात काटा रुतला, अशा जिजाऊ तशाच पायानं पुढं चालायल्या, पण पांडुरंगाला राहवलं. विश्वाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांड चालक, त्रैलोक्याचा नाथ, जगाचा बाप, पंढरीचा मालक, द्वारकेचा राजा, ओ सिंहासनाधीश्वर पंढरीनाथ, अखिल कोट ब्रह्मांड चालक वैकुंठ सोडून खाली आला. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी लोक आयुष्य घालवतात, योग याग वितृत वैकल्य करतात, जीव तरसवतात, तळमळवतात, तरी चरण मिळेल की नाही याची खात्री नाही. त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय हातात घेतला, स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि थुका लावून जिजाऊचा काटा दिसतय का. देवानं बी 2-4 याळा लावला. तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. सरपंचीन म्हणली मा नवरा सरपंच आहे, ह्या नालायकांनी खुर्ची दिली नाही. म्हणजे तुमच्या गावचं नाही, मी पंढरीचं सांगते महाराज बरं का. हा, पंढरीचा सरपंच कोण आहे? पांडुरंग आहे की नाही. आणि सरपंचीन कोण आहे? रखमाई आहे की नाही. आणि रखमाई, हा अहो देव कुणाचं नाही ऐकलं तरी रखमाईचं नीट लक्ष देऊन ऐका. देव सुद्धा बायकोचं ऐकतोच, फक्त कसं आहे मोठ्याचं झाकतंय तुमच्यासारख्याच उघडं पडतंय महाराज. देव सुद्धा ऐकतो बायकोचं, देव कसं ऐकत नाही. आता सगळे तुम्ही वारकरी मंडळी, अख्खा काकडा झाल्यावर तरी बी देव उठ ना. मग देव उठवायला संत मंडळी कुणाला सांगतात? राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, से जे हाल होणे जागे करा देवराया, से जे हाल होणे जागे करा देवराया, से जे हाल होणे जागे देवराया, से जे हाल होणे जागे करा देवराया. शेवटचा पर्याय कुणाला सांगायचं? रखमाईला सांगायचं. सगळे संत रखमाई मातेला सांगतात. अहो नामदेवरायची बायको राजाई लय श्रीमंत घरची, संताचे कुठल्याच बायका गरीबाच्या आणि संत बी गरीब. हा तुमचा भ्रम आहे की तुकोबाराय गरीब होते, ज्ञानोबाराय गरीब होते. त्यांच्यासारखी श्रीमंती तुम्ही बघितली सुद्धा नसल. अहो नामदेवरायची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बर का. अय रेडणीकर 2 BHK तुमचा, फार फार तर सागवानी झाडाचा असन तुमचा खाट. कशाचा माय? नामदेवरायच्या बायकोला झोपाय पलंग सोन्याचा. तरी सुद्धा नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? विचारलं महाराज बरं का. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाई जनावर भेटलंय, मी आहे म्हणून सांभाळलंय 3 दाखवून म्हणती. तुमचं लय अवघड आहे रे दादा. काय सत्ताच्या बायका होत्या हो. धोतर फाटलं माझ्या तुकोबायाचं, दोरा नाही हो दोरा शिवायला. तुकोबाराय गरीब नव्हते. दुष्काळाच्या काळात तुकोबारायांनी सगळं दिलं, इतकं दिलं की तुकोबारायचीच बायको लेकर अन्न करून मेली. 2 बायका होत्या तुकोबाला. त्याग शिकावा तर माझ्या संतांकडनं 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती माऊली? 25 दादा. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबरायाकडं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या भाऊ अजून 2 बाकी आहेत. तुकोबरायांनी भावाच्या वाटणीचं नाही बुडवलं, फक्त त्यांच्या वाटणीचं बुडवलं. त्यांच्या एकट्याच्या वाटणीच्या किती बैलगाड्या होत्या? कर्जपत्रांच्या, पैशाच्या नाही, कर्जपत्रांच्या. आम्हाला काय एवढा गर्व आहे माहित आहे? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. काय त्याग असेल माणसाचा. अहो इतकं दिलं, स्वतःचा बाप मेला. संतांचा त्याग बघा दादा. स्वतःचा बाप मेला, 10व्याचं जेवण घालायचंय. घरातलं जेवढं हाय नाही तेवढं गोळा केलं आणि 10व्याचं जेवण घातलं बापाचं.
लोक जेवली, दुष्काळाचा काळ होता दादा, लोक जेवली असे लाडू बांधू बांधू नेले, विचार सुद्धा केला नाही धावल्याच आहे. लोक तरी काय करतील, घरी लेकर उपाशी होते. चुकून एका बाईचा पदर निष्ठला, लाडू पडलं, तुकोबाला दिसलं. तुकोबाराच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालू झाल्या. म्हणे पांडुरंगा, एवढे कसे वाईट दिवस माझ्या लेकरावर आणलेस रे. बाप मेला याचं दुःख बाजूलाच आहे, बाप मेला याचं दुःख बाजूलाच आहे, पण या लेकरांची एवढी वाईट अवस्था सहन होत नाही रे या जीवाला. बापाच्या 13व्याला सगळं धान्य लुटलं तुकोबांनी. बापाच्या 13व्याला जेवढी काही घरामध्ये थोडं होतं नव्हतं तेवढं धान्य होतं, कण ना कण तुकोबारांनी त्या देहूच्या गावकऱ्यांना सगळं दिलं. तुकोबारांच्या लेकरांनाच खायला काही राहिलं नाही. दुष्काळातली परिस्थिती आहे. तुकोबारायची बायको लेकरं अन्न करून नेली. दुसरी बायको तुकोबांची, दोरा नाही तिला शिवायला धोतर, तुकोबाचं धोतर फाटलंय. सावकार, पण त्या गावात काही तुकोबा एकटेच सावकार नव्हते, गावच सावकारच होत. भरपूर सावकार होते देहूत, पण एका नाही दिलं, सगळ्यांनी दाबू दाबू ठेवलं. पण उगच तर आम्ही म्हणत नाही ना. अहो त्यावेळेस एवढा मोठा त्याग केला. अहो अवतार संताचा, परमात्म्याचा, पांडुरंगाचा म्हणावा. अहो जी लोक ज्या तुकोबांच्या गाथा बुडवल्या, आज तीच लोक आरती तुकारामा म्हणल्याशिवाय देहूत घास खात नाहीत दादा. हा अधिकार आहे संताचा. ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी गावातनं बाहेर काढलं, ज्या ज्ञानोबारायांनी लोकांनी आळंदीत राहू दिलं नाही, ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी पायदळी अन्न तुडवलं, त्याच ज्ञानोबारायांना आज तीच लोक, त्यांचीच लेकरं सामर्थ्याने म्हणतात, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात. अधिकार आहे हा संतांचा. उगच देव जिजाऊचा पाय हातात घेऊन काटा बघतात दादा. रखमाई मातेला राग आला, जागेवर आले तुम्ही, जागेवर आले महाराजसारखं. रखमाई मातेला राग आला. रखमाई माता म्हणली, स्वामी कळतं का तुम्हाला कोण आहे तुम्ही? वाकिलकोट ब्रह्मांड चालकीचा पाय हातात घेऊन थुक्यानं काटा बघता. खरं सांगा देवा, सगळं दिसतं तुम्हाला, हिचा काटा बरा दिसना. न सांगता तुम्हा कळू येते, तुम्हाला न सांगता भक्ताचं मन कळतं. त्या पांडुरंगाला जिजाऊचा काटा दिसायचा नाही का, त्याला थुका लावायची गरज आहे का? उगाच म्हणता का? काय वाटतं रखमा तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी आहे. अगं त्या 2 हातानं करून खाऊ घालते, तुकोबाचा संसार सांभाळते. तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. माझ्या जिजाऊच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून पांडुरंगानं वैकुंठ सोडून तिचा पाय हातात घेतला. काय अधिकार? देवाची रज चरणीची मान, देवाची रज चरणीची मान, देवाची रज चरणीची मान, देवाची रज चरणीची धावत चालती मागे मागे, चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे. देव इच्छितात. देवाच्या इच्छेशिवाय काय शक्य आहे? विचार करा रेडणीकर. जिजाऊचा काटा पांडुरंगानं काढला, आपला काटा लोकांना काढला. आपला बी काढला महाराज, पण आपला लोकांनीच काढला महाराज. अवघड आहे. मग ते तुकोबा सांगतात, देवा आमच्यासारख्या वैष्णव